नमस्कार मंडळी, मी सॅम सपना व्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? काळजी घ्या. मंडळी, काही दिवसावरतीच आपले गणपती बाप्पा येऊन ठेपले आहेत. सगळे अगदी बाप्पाच्या आगमनाला सज्ज झाले आहेत. म्हणजे बाप्पा आल्यानंतर एक वेगळीच मजा असते, एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळाच माहोल असतो. म्हणजे मंडळ म्हणा किंवा घर मंडळी आपल्या आज मंडळाचं विश्वेश्वरचा विघ्नहर्ता या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर जोरदार थाटामाटात आगमन होणार आहे. या आगमन सोहळ्यामध्ये तुम्हालाही सहभागी होतो आणि तुम्हीही आगमन सोहळा कशा पद्धतीने होतो हे पहा. सो मंडळी, या आगमन सोहळ्यामध्ये ढोल ताशा पथक, त्याच्यानंतर बेंजो, पुन्हा पुणेरी ढोल असं वेगवेगळं वाद्य आपल्याला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि बाप्पाची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल, दर्शन करायला मिळेल. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. कोणीही स्किप करू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि मंडळी, गणपती बाप्पा तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला इंस्टाग्राम पेज आहे सॅम सपना ब्लॉग आणि सेम पेज फेसबुकलाही आहे. तिकडे फॉलो करा आणि आज आपण गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊया. चला तर आपण जाऊया गणपती बाप्पाच्या आगमनाला.
विश्वेश्वर गणेशोत्सव मित्रमंडळ यावर्षी 8वं वर्ष साजरा करत आहे. मी मंडळाचा सेक्रेटरी या नात्याने आणि इथे अतिशय सुंदर प्रकारे इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळातले कार्यकर्ते फार उत्साहाने आणि अतिशय सुंदर जोमाने कार्य करून हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करतात. याबद्दल त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि अधिकाऱ्यांचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि असंच पुढे याप्रमाणे शेवटपर्यंत वर्ष 100 होईपर्यंत अतिशय सुंदर पर्यंत करत राहतील अशी अपेक्षा करतो आणि असंच करत राहतील आणि करत राहू देत ही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद. मी भूषण सुभाष कदम, मंडळाचा खजिनदार. आम्ही हा गणेशोत्सव 2017 साली सुरू केला. आता हे मंडळाचं आमचा 8वं वर्ष आहे. तो आता गणपती बाप्पाचा जस्ट आगमन झालं आहे. आम्ही त्याच उत्साहाने गेली 8 वर्ष हा उत्सव साजरा करतो आणि यापुढे पण आम्ही करू. आमचं आता पहिलं ध्येय आहे 10 वर्ष कंप्लीट, नंतर मग 25, मग 50, मग पुढे 100. आता आम्ही जस्ट गणपती आता आलेला आहे आमचा गणपती आणि आगमन झालेले आहे गणपती बाप्पाचं. आणि आता गणपती आमचा 5 दिवस राहणार आहे. सो आम्ही येते 5 दिवस आम्ही त्याच उत्साहाने जोमाने खूप एन्जॉय करू आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवतो. तसेच दुसऱ्या दिवशी महापूजा ठेवली आहेत आणि भंडारा पण ठेवला आहे. तर सगळ्यांनी याचा भंडाऱ्याचा लाभ घ्यावा. गणपतीचं आगमन झालेलं आहे. आमच्या सगळं मंडळाच्या कार्यकारिणी खूप मेहनत करून आपलं म्हणजे सगळं साजरं करत आहे गणेशोत्सवाचा. तो खूप उत्साहाने. ठीक आहे.
तर मंडळी हीच ती गल्ली आहे आपल्या विघ्नहर्ता बाप्पाची. तर आपण हळूहळू या गल्लीतून आतमध्ये जाऊया. या छोट्याशा गल्लीतून बाप्पा कसा जातो हे तुम्हाला दाखवतो पुढे. आता आपण गल्ली प्रथम कशी आहे ते पाहूया. गणपती बाप्पा आल्यामुळे गल्ली सजलेली आहे. तर आता आपण हळूहळू पुढे जाऊया आणि बाप्पा आले म्हटल्यानंतर सगळेच सज्ज झालेले आहेत आणि आपण हळूहळू पुढे जाऊया. इकडे आपण बोलणारी आहोत त्या मंडळातील काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत. मंडळ इकडे पाहू शकतो बाप्पाचं आगमन चालू आहे आणि सगळी दमलेली मंडळ आहे आणि इकडे पाहिलं तर एकंदर आपल्याला बऱ्यापैकी मंडपातील काम झालेलं दिसतंय. तर आपण आता मंडळातील जे कार्यकर्ते त्याच्यासोबत बोलूया. अजय आहे, त्याच्यात अमोल आहे, दादा आहेत, हे आहे, त्याच्यासोबत बोलूया. अजय, काय सांगशील आजच्या बद्दल आणि एकंदर माहोल बद्दल? माहोल बघायचा झालाच तर आता तुम्हाला समजतच असेल कसा मागे जसा आवाज येतो तसा फुल म्हणजे एकदम जोशात आपल्या बाप्पाचं आगमन होत आहे. सो नमस्कार, मी माझी पहिली ओळख करून देतो. मी अजय नाईक, मी विश्वेश्वर सार्वजनिक उत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता आहे आणि गेली 8 वर्ष आम्ही हे मंडळाच्या मध्ये आम्ही हा उत्सव साजरा करतोय आणि तेही जोशात साजरा करतोय आणि हेही आम्ही तसंच साजरा करणार आहे जसं गेली 7 वर्ष करत आलोय. हे 8वं वर्षही आम्ही तसंच साजरा करत राहणार आहे. आणि यावर्षी बद्दल सांगायचं झालं तर आम्ही यावर्षी प्रत्येक मंडळाची जशी इच्छा असते की आपल्या मंडळाचं नाव मोठं झालं पाहिजे, मंडळामध्ये काहीतरी वेगळं झालं पाहिजे, तसं आम्ही यावर्षी मंडळामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. हे तुम्हाला दिसेलच. आणि त्या बाकीच्या गोष्टी सांगायच्या झाल्यास तर आम्ही लास्ट किती म्हणजे जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून बाप्पाच्या आगमनाची तयारी करतोय. सगळी म्हणजे जेवढी मंडळात लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत जेवढी मुलं आहेत, लहान जवळजवळ एक असं बघायला गेलं तर 10 ते 12 वर्षांच्या मुलांपासून एक 60-65 वर्षांच्या माणसांपर्यंत सगळी आहेत मंडळामध्ये, सगळी प्रकारची मंडळामध्ये कार्यकर्ते हे सगळे तेवढ्याच लेवलचे एक्साइटेड आहेत बाप्पाच्या आगमनासाठी आणि त्या हिशोबानेच आमची तयारी चालवली आहे. आणि बाकी तुम्ही बघाल तर अशा झालंय की बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही बघाल तर यावेळी जसं आम्ही सांगितलं की काही वेगळं करायचा प्रयत्न केलाय तर त्याच अकॉर्डिंगली तुम्ही मूर्ती बघालच. यावर्षी आमची मूर्ती एकदम वेगळ्या प्रकारात यावर्षी आहे. सो मी एवढं बोलून माझं बोलणं थांबवतो. मंडळी आपल्यासोबत मंडळातील काही तरुण मंडळ आहे त्याच्यासोबत आपण बोलूया. हे बघा सगळे तरुण मंडळ आहे त्याच्यासोबत आपण बोला. भावानो, जोश कसा आहे? भारी, लय भारी. मी प्रताप सिंग. मला तर इकडे खूप आनंद वाटतोय. बाकी सर्व माझे मित्र पण आहे, माझे मंडळचे अध्यक्ष आणि सर्व सहकार्य लोक आहे. आम्हाला असं वाटतंय की इकडे की पुणेरी ढोल ठेवलाय, परत आम्ही बँड ठेवली आहे. असं वाटतंय की बाबा इकडेच राहावं. विश्वेश्वरच्या विघ्नहर्ताचा मंगल मूर्ती. नाईट आउट असेलच. खूप सारे गेम पण खेळायला भेटेल आपल्याला इकडे अशा प्रकारे.
आलो
तर मंडळी, आपण आता भेटूया अमोल कालिवेला, मंडळातील उपखजिनदार आहे. अमोल, काय सांगशील आजच्या बद्दल? आगमन झालं बाप्पाचं जोरदार, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? बघायला गेलं तर आजचं आगमन खूप चांगल्या प्रकारे झालं. म्हणजे जसं पाहिजे होतं त्या हिशोबाने पूर्ण तयारी करून प्रॉपर झालं आगमन. आणि सर्व मुलांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी वगैरे केली होती सकाळपासूनच अगदी. आणि खूप चांगल्या प्रकारे आजूबाजूवाल्यांनी पण सपोर्ट केला आणि सगळ्यांनी मिळून हा चांगला आगमन दिवस कंप्लीट केलेला आहे अशा प्रकारे. आणि हे आमचं 8वं वर्ष आहे आणि असंच पूर्ण पुढे पण ह्याच्यावर अजून लक्ष देऊन चांगल्या प्रकारे जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू. पुढचे 5 दिवस आम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्सव वगैरे सगळं ठेवून प्रॉपर मॅनेजमेंट करून ठेवू असं. तर मंडळी, आपल्या मंडळातील अंकित आहे आणि मित्र आहे, त्यांच्यासोबत बोलूया. काय बोलतात आगमनाबद्दल? काय सांगशील अंकित? पूर्ण नाव आणि थोडक्यात माहिती सांग आजच्याबद्दल. माझं नाव अंकित शिंदे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे विघ्नहर्ता विश्वेश्वर मित्र मंडळ. तर या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो. वर्षभर पोरं खूप आतुरतेने वाट बघतात की हा दिवस कधी येईल. तो म्हणजे आपला आगमन सोहळा विघ्नहर्ता, आणि तो आज खूप चांगल्या परीने पार पडलाय. खूपच जोश आणि उल्हास होता मुलांमध्ये आणि खूप 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 मजा केली पोरांनी. तुम्ही बघू शकता, तुमचं खूपच लवकर व्लॉग येईल सॅमचा. त्याच्यानंतर तुम्ही हर एक मुमेंट जे कॅप्चर केले तुम्ही बघाल. ढोल ताशा पथक, म्युझिक बीट, DJ किंवा काही असो, हर एक आम्ही जो सण हा जो साजरा केला खूप आतुरतेने साजरा केला आणि पोरं खूप मजेत आहे. आता आम्ही खूप वेट करतोय की डेकोरेशन वगैरे कसं होईल आणि आमचे हे 5 दिवस खूप चांगल्या परीने पार हे करू. बस. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होतं हे थाटामाटात आणि जोरदार झालेलं आहे. त्याचबरोबर मंडळी, आपलं चॅनल आहे सॅम सपना ब्लॉग, हे सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामलाही चॅनल आहे, तिकडे फॉलो करा. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो बाय बाय, टेक केअर. Podcast